ही बघा तुरीची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली. तर आज मी डाळ तडका बनवणार आहे. कुकर घेतलंय, कुकरमध्ये ओतून घेते अशी, हे बघा. आणि चांगली स्वच्छ पाण्याने धुवून, ही बघा अशी 2-3 पाण्यानं चांगली धुवून काढलेली. आता त्याच्यामध्ये ना थोडं घी टाकते. हे बघा घी टाकते. आता त्याच्यात थोडी हळद झाल्यावरती मग हळद टाकून झाली. आता पाणी होतं त्याच्यामध्ये. हे बघा असं झाकण लावून आता शिजायला ठेवू तिला गॅसवरती. हे बघा आता शिजायला ठेवलेले त्याच्या 3-4 शिट्ट्या काढून घेऊ आपण. हे बघा कशी अशी डाळ शिजून तयार झालेली आहे. हे बघा अशी डाळ शिजलेली आहे. फोडणी देऊन घेऊ आपण. हे बघा थोडंसं तेल टाकू आणि 1 चमचा घी. हे बघा चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जिरं टाकून घेऊ. जिरं टाकून झाल्यावरती हिंग टाकू. हे बघा जिरे टाकले, त्याला चांगलं हलवून घेऊ असं. आता हे बघा हिरवी मिरची चांगली अशी हलवून घेऊ. आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा बी चांगला असा हलवून लाल करून घ्यायचा असं. हे बघा असा कांदा भाजून झालेले. आता त्याच्यामध्ये लसूण टाकू. लसूण आणि मिरच्या बघा त्यांना चांगलं असं हलवून घेऊ. हे बघा थोडंसं मीठ टाकू, थोडी हळद टाकू, लाल मसाला आणि हा तिखट मसाला चांगला असा हलवून घेऊ त्याला. आणि नंतर टमाटा टाकू. मसाला चांगला असा भाजून झालेले झालाय. आता त्याच्यामध्ये ही डाळ ओतू, हलवून घ्यायची. आणि हे गरम पाणी केलेले वरून कोथिंबीर टाकून घेऊ. आता झालेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊ. लसूण टाकू, मिरच्या टाकून घेऊ. हे बघा लाल मसाला टाकू थोडा. त्याच्यामध्ये ओतून घेऊ. हे बघा आता झालेला आहे. वरून झाकण ठेवू म्हणजे डाळ तडका लाल लाल तरी बनून तयार झालेला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. हे बघा डाळ तडका आणि जिरा राईस तयार झालेले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.